खूप दिवसांनी भेटतो आपण. आणि आज आम्ही चाललो आहे बदलापूरला रेनी रिसॉर्ट. ही आपली मंडळी पिकनिकचा प्लॅन झाला आलाय. कौन है? आम्ही दोघं वेगवेगळे बसतोय. याची गोष्टी चालू आहे. आम्ही शांत बसतोय. आता जाऊ डायरेक्ट रिसॉर्टमध्ये उड्या जाऊया ना. रिक्षाने गेल्यावर तिकडे गेल्यावर काय काम. डायरेक्ट आता रिसॉर्टवर भेट. बदलापूर स्टेशनला पोहोचलोय. ट्रेनवर येताना वाटलं गर्दी नसेल. भरपूर गर्दी होती बदलापूर स्टेशनला. आता आम्ही पोहोचतो. चालतच जातो रिसॉर्टला. अजून वेळ आहे. आताची वाजले 9:30 झाले. दादा 10:30चा टायमिंग ओपन होईल. मग आम्ही चालत जातो. ती रिसॉर्टचे तुम्हाला मी एंट्री फी सांगतो. 250 रुपये एंट्री फी आहे. जेवण आपलं करायचं. सर्वात स्वस्तात मस्त आहे. आणि कसं जेवण तुमचं तिकडे तुम्हाला वेगळं घ्यावं लागलं. रिसॉर्टचे फक्त 250. सकाळी 10:30चा टायमिंग आहे. 10:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असं टायमिंग आहे. गाईस आम्ही आता रिसॉर्टला पोहोचलोय. रिसॉर्टच्या इथे जरी बघितल्यावर एकदम सुनसान रस्ता वाटतोय. आणि ओके आतमध्ये पब्लिक आहे की नाही एवढं लवकर 10:30 पर्यंत करून जाईल. आणि हे आमचे रिसॉर्टचे तिकीटचे पैसे. हे रिसॉर्ट आहे. हे आपलं रिसॉर्ट आहे. आणि आपल्याला आता इथे तुम्हाला चेकिंग करायला सांगणार. तुमच्या बॅगेत काय बाहेरचं खाणं वगैरे असेल तर ते लोक काढून घेणार. जाताना तुम्हाला परत देईल. आणि हे आता आपले रिसॉर्टची एंट्री आहे. आणि पोरं आपली गेली आहेत आतमध्ये मस्ती करायला. आणि हे आता आपला मेन गेट आहे. आणि ह्याच्यातून आतमध्ये रिसॉर्ट आहे. पण आपल्याला आता 10:30ला सोडणार. ह्याच्या पुढे आपल्याला जायला नाही देणार. तर हा रिसॉर्टचा व्ह्यू आहे. आणि हे काका आहेत. काका आहे करा. काका आहेत जे की आपलं तिकीट वगैरे चेक करणार आहेत. आमच्या राऊतसाठी खेळण्यासाठी आहे. राऊत आपला लहान आहे त्याच्यासाठी खेळण्यासाठी हे सर्व आहे. खेळण्या आणि हे म्हणजे की इकडे तुम्ही दुपारी जेवायला बसू शकता. आणि जसे की माझे मित्र बसले ते जेवणार नाहीत आता. ते फक्त बसलेत कारण रिसॉर्ट 10:30ला चालू होणार आहे. तो काकांनी आता आपल्या एंट्री दिली. आपण तिकीट काढलेलं आहे. चला तुम्हाला मग आता रिसॉर्ट दाखवतो. हे बघा हे बुकिंग सेंटर आहे तिकीटचं. आणि इथून आतमध्ये हे आपलं रेनी रिसॉर्ट. तुम्हाला टूर करून देतो मी रिसॉर्टचा. माझ्यासोबत फक्त हा एक आहे व्हिडिओ काढणारा. आता आम्ही दोघं जरा टूर करून दाखवतो तुम्हाला. लॉकरमध्ये हे बघा हे कदाचित रेन डान्स असू शकतो. आणि इकडे वाटतं असं वरून पाणी पडत असेल. आणि त्या 2 स्लाईड आहे. एक स्लाईडचं काम चालू आहे आम्हाला बोलले. एक स्लाईड बंद केली आहे. आणि मोठ्या स्लाईड चालू आहेत. आणि हे छोटं स्विमिंग पूल आहे. आणि त्या साईडला हे म्हणजे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. ह्या स्लाईड आहे कदाचित ती आय थिंक सो रेडवाली बंद केली आहे त्या लोकांनी. तर आणि इकडे हे पण एक स्विमिंग पूलच आहे. हे छोट्या पोरांसाठी चांगलं आहे. सो आता मी तुम्हाला टूर करून दाखवतो. आता DJ पण चालू झालेलं आहे. आता आपली पोरं मस्ती करणार आहेत. आणि हे कदाचित चेंजिंग रूम आहे. हे बॉईजसाठी आहे आणि हे गर्ल्ससाठी आहे. आणि हे स्विमिंग पूल आहे. इकडे हे जास्त खोल आहे नाही जास्त पण खोल नाही आहे. पण हे मोठ्या मुलांसाठी चांगलं आहे. आणि आपण आता इथे आलो तर मग हा एक कदाचित वॉटरफॉल आहे जो की दुपारी चालू होतो माझ्या मते. आणि हे पण लहान पोरांसाठी खेळण्यासाठी चांगली जागा आहे. तर असा आहे आपला रेनी रिसॉर्ट. स्वस्तात मस्त 250 रुपयात. आता DJ पण चालू झाला. आता मी फक्त शूज काढणार आहे आणि डायरेक्ट पाण्यात उडी मारणार आहे. आमची पोरं आता लॉकर शोधायला गेले. तुम्हाला लॉकरचा रूम पण दाखवतो मी. लॉकरचा सेटअप इथे आपली पोरं आता लॉकरमध्ये. तो साई बघा कसा नाचतोय तिकडे. आणि इकडे कसं असतं की जर तुम्हाला 300 रुपये भरावे लागतात. आणि 300 रुपयात तुम्हाला 200 रुपये परत भेटणार जर जाताना तुम्ही चावी रिटर्न केली तर. आणि 100 रुपये रेंट असतो इथे. तर तो बघा साई आपला नाचतोय.